गोगटे सर्कल ते रेल्वे स्थानक आणि मुख्य पोस्ट ऑफिसपर्यंत रस्त्याची अक्षरशः धूळधाण उडाली आहे। आधीच रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ता हे समजणं कठीण असतानाच आता ड्रेनेजचं पाणी रस्त्यावर साचल्यानं प्रवास जिकिरीचा बनलाय। रेल्वे स्थानकासमोरच तळं साचलंय, त्याशिवाय रेल्वे पोलीस वसाहतीसमोर देखील रस्त्यावर पाणी साचून वाहतुकीची कोंडी होतीये। खड्डे आणि त्यात साचलेल्या पाण्यातून वाट काढत वाहन हाकणं म्हणजेच मोठं आव्हान असतं। रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या या प्रमुख मार्गाची अशी दुरावस्था झाल्याने प्रवाशातून संताप व्यक्त होतोय। मात्र याबाबत स्थानिकांनी हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवल्यानं प्रशासनाने कानाडोळा केलाय। नमस्कार, आता आपण आहोत रेल्वे स्टेशन रोडवर। मुख्य पोस्ट ऑफिस ते गोगटे सर्कल या रस्त्याची अत्यंत दयनीय अशी अवस्था झालेली आहे। कारण या रस्त्यावर बऱ्याच ठिकाणी पाणी साचत आहे, त्याशिवाय मोठमोठे खड्डेसुद्धा पडलेले आहेत। त्यामुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे। त्याशिवाय पादचाऱ्यांच्या अंगावर पाणी उडून त्यांचे कपडे घाण होण्याची दाट शक्यता निर्माण झाल्यामुळे त्यांनाही येथे प्रवास करताना मोठी कसरत करावी लागत आहे। याशिवाय भरधाव वाहनामुळे त्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे। याकडे महानगरपालिकेकडून किंवा कंटोन्मेंट बोर्डकडून कोणत्याच प्रकारचे लक्ष दिले जात नसल्यामुळे नागरिकातून आणि प्रवाशातून मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे। ही समस्या लवकरात लवकर सोडवावी अशी मागणी प्रवाशातून होत आहे। येथील जे पाणी रस्त्यावर येतं हे ड्रेनेजचं पाणी असून हे पाणी पावसाचं पाणी ड्रेनेजमध्ये भरल्यामुळे ते रस्त्यावर पसरत असून ठिकठिकाणी साचलेले आहे। याचा परिणाम येथील प्रवासावरती होत आहे। पादचाऱ्यांना तरी खूप मोठ्या संकटाचा सामना या ठिकाणी करावा लागत आहे। कॅमेरामॅन विनोद कोलकारसह चेतन लक्केवेलकर, KMM, बेळगाव। बाहेरून येणाऱ्या प्रवाशांचे मात्र यामुळे हाल होत आहेत। कॅमेरामन विनोद कोलकार सोबत चेतन लक्केवेलकर, KMM मराठी, बेळगाव।